तो मधीच तुमका मिळता तो कासार टाको आणि सिंधुदुर्गात कोकणातल्या माणसाक कासार टाको माहिती नाही असो माणूस अगदी विरळो असतलो. तर कासार टाक्याचा देवस्थान ज्या क्षेत्रात असा तर धामापूरचा क्षेत्र निसर्गरम्य अशा धामापूरच्या तळ्याच्या एरियातून येणारे खेळाडू बॉलिंग मार्कवर दीपक कौठणकर आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन सध्या सिंधुदुर्गात गाजत असलेला नाटक दशावतार नाटक अजिंक्य तारा आणि हा अजिंक्य तारा नाव सगळ्यांच्या परिचयाचा असा सातारा जिल्ह्यातलो किल्लो अजिंक्य तारा. बदल एक बक्षीस आलंय. बदल एक बक्षीस आलंय. सांगा सर. सोहेल यांच्यासाठी सलग 3 षटकार जर मारले तर 1000 रुपये पंकज करंजेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय सोहेल यांच्यासाठी सलग 3 षटकार. मैदानावरती नगरसेवक पंकज सादिया साहेब आलेले आहेत, त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं विनंती आपल्याला. बदल गोलंदाजीची सुरुवात बॉलिंग मार्कवर दीपक कौठणकर. तुषार माफ करा तुषार असा तो पहिलो चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न होतो. तुषारचा चेंडू टप्प पडल्यानंतर थोडंसं आतल्या दिशेन उरलेलं काम विकेट किपरने पूर्ण केला. चेंडू रवलो मैदान. सुरुवात खूपच सुंदर केली तुषारने आपल्या संघासाठी, ज्या तुषारने कासार टाका धामापूर संघासाठी आणि कुडाळ तालुक्यातल्या मालवण तालुक्यातल्या अनेक नामवंत संघांसाठी गोलंदाजीची खूप सुंदर सुरुवात केली तो तुषार. दुसरा चेंडू सागरसाठी. पहिलाच षटक असा बाबा परब मॅजिक ओव्हर आणि त्या पहिल्या षटकात झालेली जादू तुषारची जादू. बाबा परब मॅजिक ओव्हर मॅजिक ओव्हरीचं नाव घेतला आणि मैदानावर जादू तुषारची पहिल्या दुसऱ्या चेंडूवर आपल्या संघाक मिळवून दिली सफलता. सुरेश कांबळी तंबूच्या दिशेन डगआउटच्या दिशेन. सलग 3 षटकांसाठी शिंदे सर तुमका बघून वाटतं सोहेल षटकार मारीत त्याच्या उंचीकडे बघून तुमका माहिती आहे खेळाडू म्हणून तुम्ही कौतुक करतालात, पण एक गोष्ट सांगताय त्याची. ह्योच सोहेल रुपेश कानडे मित्रमंडळाच्या स्पर्धेत मैदानावर होतो. समोर मुंबईचा संघ होतो आणि मुंबईच्या संघातल्या गोलंदाजाची इच्छा झाली, जो बॅटर होतो त्याची इच्छा झाली की 6 ओव्हरीत 27-28 रन 6 बॉलमध्ये 27-28 होय. समोरचं बॅटर दिसता येदलो सो काय करतलो आपण बॉलिंग घेऊया आणि थंय तो फसलो. सोहेलने 4 चेंडूत 4 षटकार मारले. सामन्याचा आणि स्पर्धेचा निकाल बदललो आणि त्या दिवसापासून सोहेलचं नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा खूप जणांनी आदरान घेऊन सुरुवात केली. बादल मला हे माहीत नाही आहे, पण ज्याने हे बक्षीस लावले ना पंकज करंजेकर त्याला मी ओळखतो. प्लंबिंगचं काम करतो तो मुलगा आपल्या मित्रांना घेऊन आणि त्याची कमाई दिवसभराची मला वाटतं त्याची 1000 रुपये असेल. त्याने त्याच्यावर 1000 रुपये लावले. यातच सगळं आलंय. अगदी बरोबर. अगदी सर खरोखरच कौतुक असा पंकज तुझा आमचं सुद्धा जवळचा मित्र असा आणि सोहेल तुझ्यासाठी या बक्षीस असा. आज सगळ्यांका सोहेल माहिती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, बॉक्स क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट, ओपन अंडरआर्म म्हणजे जो जो खेळ बॅट बॉलचो असा त्या प्रत्येक खेळात सोहेलचं नाव असा. तोच सोहेल. पहिलो चेंडू कच्चो फटको 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू आखांड्याच्या पहिल्या अडी चौकारासाठी कव्हर्स आणि फॉरवर्ड पॉइंट हे 2 खेळाडू फक्त बघित रावले. दोघांच्या मधून चेंडू चौकारासाठी मालवणीत सांगायचा तर दोघंही बसले रांदीत आणि ढोरा गेली पांदीत. मित्र पंकज सादिये, वासू वराडकर यांना विनंती आहे आपलंही स्वागत आपण स्वीकारायचं आहे. बाबा परब त्यांचं स्वागत करतायत. वासू वरावडेकर ही अष्टपैलू खेळाडू आहेत आणि टेनिस बॉल जिल्हा असोसिएशनचे ते सचिव सहाय्यक सचिव म्हणून काम पाहतात. दोघे वासुदेव वरावडेकर यांचं स्वागत. वासुदेव वरावडेकर हे पण सखा पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे खेळाडू होते, आमचे मित्र. धन्यवाद वासू. बादल बोलता बोलता सोहेल तंबूच्या दिशेने परतलो. एक चौकार ज्या सोहेलने खूप सुंदर मारलो तो सोहेल परत एकदा मिडविकेटच्या कपडावरसून मारण्याचा प्रयत्न आणि मिडविकेटवर जो खेळाडू तुम्ही बघितला तर झेल घेताना
2 झेल आतापर्यंत त्याच्या हातात जाऊन पोचले. घराकडसून येतानाच जणू काय 5 किलो फेविकॉल हाताक लावून येता असो प्रजेश रावले मॅन फ्रॉम कट्टा तुमका दिसता 38 सर्कल्सवर. प्रजेश रावले एक गुणवान खेळाडू, आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सुद्धा सामने जिंकान देऊ घेतात. ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अक्षय घाटवळने सगळ्यांका दाखवला आणि अक्षयच्या पावलावर पाऊल टाकून प्रजेश रावले सुद्धा आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सामन्यांचा निकाल बदलण्यामध्ये माहीर असणारो खेळाडू. सोहेल बाद झालो आणि सोहेलची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर बिपिन महाडिक मॅन फ्रॉम चिपळूण आणि बिपिनला साथ देण्यासाठी दत्तू सावंत ह्यो सुद्धा चिपळूणचा खेळाडू, ज्या चिपळूणने या पावसाळ्यात खूपच वाईट दिवस अनुभवले आणि त्या वाईट दिवसातून परत एकदा उभारी घेऊन पुन्हा चिपळूण शहर उभ्या रावला ताठ मानेन पूर्वीच्याच जोशात. त्याच चिपळूणचे हे 2 खेळाडू तुमका खेळपट्टीच्या मधोमध. धावसंख्या स्थिरावलेली 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 4 रन्सावर. बिपिन महाडिक बॉलिंग मार्कवर तुषार धामापूरकर. बाबा परब मॅजिक ओव्हरीमध्ये बॅटरची जादू चलतली असा वाटला होता, पण त्याच जागेवर बाबा परब मॅजिक ओव्हरीमध्ये तुषार धामापूरकरची जादू चलताना फटको फसलो. मिडऑफचं फिल्डर चेंडूच्या खाली, परत एकदा प्रजेशच्या आधी मिडऑफच्या वळ्यात येऊन पडलेलो चेंडू. तिसरा कलाम लागला, तिसरी सफलता मिळाली तुषारला. पहिल्याच ओव्हरीत अलमदार कुडाळ संघ थोडीशी नाजूक अवस्था, 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 4 रन्सावर. संघ तुमका दिसता मैदानावर अलमदार कुडाळ शिवाजीनगर संघ. 2च दिवसापूर्वी कुडाळच्या मैदानावर संपन्न झालेली मिल्लत चषक 2022 ही स्पर्धा. या स्पर्धेचे सगळे आयोजक मित्र आमच्या मैदानावर उपस्थित असत. नियाज भाई उर्फ नियाज मामा तुमचा मनपूर्वक स्वागत. आमचं जवळचं मित्र अदिल शहा, अदिल तुझा सुद्धा मनपूर्वक स्वागत. आमचे सगळे मित्र ज्यांनी गेल्याच 2 दिवसापूर्वी मिल्लत चषकाचं अतिशय सुंदर आयोजन केला, आमच्या सगळ्या मित्रमंडळींचा मनपूर्वक स्वागत. धावसंख्या मात्र थोडीशी नाजूक अवस्था, मी सांगा नाही आणि तुम्ही ऐका नाही अशी नाजूक अवस्था पण सांगायचीच लागतली. 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 4 धावा. आतापर्यंत फक्त सोहेल शेखने खात्याची सुरुवात केली. उरलेले बॅटर फक्त मैदानावर हजेर लावताना नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन सरफराज आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन दत्तू सावंत. सरफराज आणि दत्तूवर जबाबदारी मोठी असा. एक चिपळूणचो खेळाडू, एक कुडाळचो खेळाडू, या 2 खेळाडूंवर जबाबदारी असता अलमदार कुडाळ शिवाजीनगर संघाची. वेगवान चेंडू टप्पो पडल्यानंतर थोडंसं खाली रवलेलो चेंडू ग्लान्स करण्याचो किंवा ड्राईव्ह करण्याचो प्रयत्न होतो. हलकेच अपील झाला, पण पंचांनी अगदी सहज पेटाळलेलं अपील. पंच दीपक धुरी सर, उमेश मांजरेकर सर पंचांच्या भूमिकेत आणि त्यांच्या समवेत एम्ब्रोज अल्मेडा सर आणि मंगेश धुरी सर, आमच्या मालवणचे पंचपुत्र ज्यांका म्हटलं जातं, हे पंचपुत्र. त्यापैकी 4 पंच या स्पर्धेत तुमका दिसताना. परत एक स्लोअर 1 चेंडू, चेंज ऑफ पेस जे का म्हटलं जाता, गती परिवर्तन जे का म्हटलं जाता. गोलंदाजीची सुरुवात करताना बॉलिंग मार्कवर सूरज. सूरज माडगोत मॅन फ्रॉम वराड. जसो कोकण रेल्वेतून प्रवास करताना तुमका सगळ्यांका आवडता वराडचो चिवडू, अगदी तसोच वराडचो सूरज बॉलिंग मार्कवर तुमच्या सगळ्यांचो लाडको खेळाडू. हलके स्टिअर केलो थर्डमॅनच्या दिशेने, बॅकवर्ड पॉईंट येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन एकेरी रन्सांशी. बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत थोडंसं बदल, धावसंख्या हलकेच बदलता 5 रन्सावर, 5 बोटांच्या एका थापटावर. पहिली फलंदाजी करताना अलमदार कुडाळ शिवाजीनगर संघ थोडंसं अडचणीत, पण या अडचणीतील स्थितीतून बाहेर काढण्याची जबाबदारी सरफराज आणि दत्तू सावंत या 2 खेळाडूंच्या जोडीवर. पहिल्याच ओव्हरीत जादू दाखवली तुषार धामापूरकरने. 3 कलमा लावली पहिल्याच ओव्हरीत आणि त्यामुळे बरोच बॅकफुटवर कुडाळचो संघ हलके स्टिअर केलो पॉईंटच्या दिशेने. पॉईंट येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन एका रनसानीची धावसंख्या अर्ध्या डझनावर. पोलीस बॉईज मालवण संघ कौतुक करूचा लागत या खेळाडूचा. आपल्या रक्षणासाठी उन्हातानात उभे असणारे आमचे पोलीस जवान या संघातून खेळताना दिसतात आणि त्याच नाव पोलीस बॉईज मालवण संघ. हलकेच ड्राईव्ह केलो कव्हर्सच्या दिशेने.
तुषार धामापूरकर येतात, थोडीशी ढिलाई करतात, थोडीशी मिस फिल्डिंग करतात, तोपर्यंत 2 रन पुरे झाले. या 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 8 रन्सावर. पहिली फलंदाजी करताना कुडाळ अलमदार शिवाजीनगर संघ एक भागीदारी अपेक्षित असा, कारण पहिले 3 खेळाडू स्वस्तात गारद झाल्यानंतर एक चांगली भागीदारी अपेक्षित कुडाळ संघासाठी. मालवण संघासमोर एक चांगला आव्हान टार्गेट उभ्या करण्यासाठी. शेवटच्या चेंडूचा खेळ होतो. ह्या दुसऱ्या षटकातलो हलके स्टिअर केलो, परत एकदा पॉईंटच्या दिशेने पॉईंटने फील्ड केलो, विकेट किपरकडे सुपूर्द केलो. 1 रन्स फक्त मिळालो. एकेरी रन्सांनिशी 2 षटकांचा खेळ झालो समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अलमदार कुडाळ शिवाजीनगर संघ पोलीस बॉईज मालवण संघाविरुद्ध 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 9 रन्सावर. मालवण तालुक्यातून सुद्धा एकापेक्षा एक माहीर संघ आपण बघितले. कुडाळ तालुक्यातून सुद्धा एकापेक्षा एक माहीर खेळाडू आपण बघितले. 11 फायटर कुडाळ या नाव जुन्या सगळ्या खेळाडूंका आठवत असताना, खास करून बाबा परब तुमका तर नक्की आठवताला, अजय शिंदे सरांका आठवत असताना. त्या संघाचो एक आमचो सगळ्यात जुनो जाणतो खेळाडू मुराद सर हे सर उपस्थित असतात. मुराद भाई तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत असा. तुमचे काही जुने सहकारी या स्पर्धेच्या निमित्तानं तुमका दिसतले आणि परत एकदा तुमचे जुने गाजवलेले खेळ, जुने गाजवलेले स्पर्धा तुमका आठवतले. 2 ओव्हरीचो खेळ समाप्त. तिसऱ्या षटकात देवेंद्र हिंदेकर उर्फ डी बॉलिंग मार्कवर, मॅन फ्रॉम सुकळवाड, डी बॉलिंग मार्कवर गोलंदाजीची सुरुवात करतलो. तिसऱ्या षटकाची सुरुवात असलेली पॅव्हलिन एंडकडसून स्ट्रायकर एंडच्या दिशेनं दत्तू सावंत मॅन फ्रॉम चिपळूण, नॉन स्ट्रायकर एंडवर सरफराज मॅन फ्रॉम कुडाल. थोडीशी नाजूक अवस्था, थोडंसं गिअर चेंज करण्याचा प्रयत्न करूचो लागतलो, थोडी मोठी फटकेबाजी करूची लागतली, कारण उरलेल्या 6 ओव्हरीमध्ये एक चांगला टोटल उभ्या करण्यासाठी, फायटिंग टोटल उभी करून ती फायटिंग टोटल विनिंग टोटलमध्ये बदलण्यासाठी अलमदार कुडाळ संघाच्या सगळे जे आशा असत ते या जोडीवर. खोलवा टप्प्याचं चेंडू बघितलो डी कडसून अप ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने 1 रन पुरं झालो. थोडीशी चूक झाली फिल्डर कडसून आणि या चुकीचा पुरेपूर फायदा उठवलो दोन्ही बॅटरने. सूरज ज्याची नुकतीच षटकाची समाप्ती झाली, तो सूरज येता फील्ड करता. 2 रन्सांची धावसंख्या सुद्धा पहिल्यांदाच डबल फिगरमध्ये. 21 डबल गेम 11 रन्सावर. तिसऱ्या षटकातलो पहिलो चेंडू झालो समाप्त. बॅटची कट घेऊन गेलो चेंडू थर्डमॅनच्या दिशेने. शॉर्ट थर्डमॅनवर तुषार फील्ड करता, तोपर्यंत 1 रन 1 रन्सांची धावसंख्या 12. 12 फॉर 3. एका डझनावर स्थिरावलेली धावसंख्या. कोकणी मुलखात आकडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे सांगितले जातात. हळूहळू हापूस आंब्याचं सीझन, आंब्याचं व्यवहार ज्या पटीत चालतात ती डझनाची पट. धावसंख्या 1 डझनावर. डीडीचो तिसरो चेंडू असतो. सरफराजचा प्रयत्न होतो स्लॉक करण्याचा, पण चेंडू मात्र टप्प्यात दिलो नाही. टप्पो पडल्यानंतर चेंडू थोडंसं बाहेर गेलो, चेंडू रावलो मेडन. धावसंख्या स्थिरावली 12 रन्सावर. डीडीचो अगदी जवळचो मित्र पायस सहीसर उपस्थित असा. पायस तुझा सुद्धा मनपूर्वक स्वागत. एकत्र खेळलेले हे 2 मित्र आज एक स्कोररच्या भूमिकेत, एक बॉलरच्या भूमिकेत. फटको तर मोठो लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर विशाल, आणि विशालच्या कपड्यावरसून चेंडू आखांड्या पार, माटवा पार, गडग्या पार, टांगा पलटी, घोडे फरार, षटकार डायरेक्ट चंद्रार. षटकारनीची धावसंख्या 18 रन्सावर. सरफराजचं खूपच सुंदर फटको षटकाराचं बघितलं, पण त्यानंतर सरफराज स्विच करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. टेनिस क्रिकेटवर खूपच बदनाम असणारा फटको. लगी तो आबाद नाही तो बरबाद. शामोक्कर सरांचा वाक्य तुमच्या तोंडपाठ झाला असताना. लागलो तर तीर नाही तर फकीर, उडालो तर कावडो, बुडालो तर बांडूक, मराच्या ढोराक चराचे वडी आणि सुक्या जीवाक वलो बिबो. फसलेलो रिव्हर्सिप. त्यानंतर हलके स्टिअर केलो थर्डमॅनच्या दिशेने. 1 रन्स फक्त मिळतलो. 1 रन्सांची धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर. पहिल्या 3 षटकांचा खेळ झालो समाप्त. निम्म्या इनिंगचा खेळ झालो समाप्त. पायस ऐसर उपस्थित असा. पायस तुझ्यासाठी एक संधी असा. डीडी ह्या 2 डीडींचो काय अर्थ असा वेळ मिळालो तर तू सांगाचो, पण त्यासाठी मात्र डीडीची परवानगी घेऊची. 3 ओव्हरीनंतर बघूया पायसला ही परवानगी मिळता काय, कारण माका त्या शब्दाचा अर्थ माहिती असा पण सांगण्याची परवानगी नाही असा. 3 ओव्हरींचा खेळ समाप्त झाल्यानंतर उरलेल्या 3 ओव्हरीत काय होता ह्या सांगण्याची जबाबदारी मात्र नानाकडे असा. नाना तुझ्यावर ती सगळी जबाबदारी असा. परवानगी सुद्धा तुझ्याकडे असा. उरलेल्या 3 ओव्हरीत अलमदार कुडाळ शिवाजीनगर संघ गिअर चेंज करता, एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करता की या सामन्यावर पोलीस बॉईज मालवण संघ घरच्या मैदानावर पकड मजबूत करता, सांगण्यासाठी ऐकूया आवाज नाना नाईक सर.
मैदानावरती तरुण भारतचे वार्ताहर सन्माननीय मनोज चव्हाण आलेले आहेत, त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. असोसिएशन यांच्या वतीने निलेश राणे चषक 2015 यामध्ये ओटवणेकर साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. मित्र हो, ओटवणेकर साहेब हे आमच्या समोरच कॉलेजमध्ये सावंतवाडी संघातून खेळायचे आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओटवणेकर साहेब त्यावेळी फलंदाजी करत असायचे. साहेब आपलं स्वागत आहे. मी बाबा परब यांना विनंती करतो की ओटवणेकर साहेब यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान आणि स्वागत करावं. माणूस कितीही मोठा झाला तरी तो आपले गत दिवस विसरत नाही आणि मैदानावरती ओटवणेकर साहेब हे कायमच येतात आशीर्वाद देण्यासाठी आणि हा आस्वाद घेण्यासाठी स्पर्धेचा. स्वागत आहे साहेब. धन्यवाद. बादल. धन्यवाद शिंदे सर. या स्पर्धेचा आज बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये समालोचन कक्षामध्ये उपस्थित सर्व मान्यवर, बाबा परब मित्रमंडळाचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व क्रिकेटवीर आणि तमाम क्रीडा रसिकांचं आमच्या समालोचन कक्षाकडनं श्याम वाकर सर, प्रदीप देवलकर सर, अमोल जमदाडे सर, बादल चौधरी सर आणि मी नाना नाईक आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्राचं आराध्य दैवत विघ्नहर्ता गणपती गजानन आणि महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. जाऊया मैदानाकडे. मालवण पोलीस बॉयज वर्सेस अंमलदार कुडाळ शिवाजीनगर या दोन संघादरम्यान सामना रंगतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 19 या धावसंख्येवरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात फलंदाजीसाठी मैदानात नौका फलंदाज येतोय तो सिद्धू आणि गोलंदाजीची सूत्र सांभाळतोय तो तुषार धामापूरकर. पहिल्या चेंडूवरती या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्याच अतिशय सुंदर बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद करतो, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव खर्ची घालतोय आणि हाच गोलंदाज या स्पर्धेदरम्यान तिसरा हॅट्रिक करणारा गोलंदाज म्हणून ओळखला गेला. निश्चितच या मैदानात जी संधी मिळते या संधीचं सोनं करताना दिसत आहेत या ठिकाणी प्रत्येक क्रिकेटवर. मालवणचा हा संघ अतिशय सुंदर कामगिरी दर्शवतो या मैदानात आतापर्यंत. मात्र अंमलदार कुडाळ शिवाजीनगर हा काहीसा अडचणीत सापडतात, परंतु जीवनात अडचणीत त्यालाच येतात जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते आणि जबाबदारी घेणारे कधी हारत नाहीत, ते जिंकतात किंवा शिकतात. निश्चितच पाहायचं आहे अंमलदार कुडाळ शिवाजीनगर या संघामध्ये कोणता असा खेळाडू असेल की एक संकटमोचक खेळी या मैदानात करू शकेल. अजूनही 18 चेंडूंचा खेळ काहीतरी बाकी. अतिशय सुंदर फटका स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रजेश रावले चेंडूची परती करतो. अप्रतिम चेंडूची फेक थेट यष्टिरक्षकच्या हातामध्ये. कौतुक करावं तेवढं कमी. जेवढं 100% परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतायत, जेवढं कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न या मैदानामध्ये पाहायला मिळतोय तो मालवण पोलीस बॉयज यांच्याकडून. निश्चितच या मालवण तालुक्याचे पोलीस निरीक्षक सन्माननीय ओटवणेकर साहेब देखील हा सामना पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित झाले. ते मालवण पोलीस बॉयज क्रिकेट संघाचा स्वागत आहे सर आपलं. या स्पर्धेदरम्यान आपली उपस्थिती प्रार्थनीय होती आणि या सामन्यादरम्यान आपण या स्पर्धेसाठी उपस्थित झालात. आपलं समालोचन कक्षाकडनं देखील मनपूर्वक स्वागत. अप्रतिम षटकार सीमारेषेच्या बाहेर जातोय. छत्रपतींचा छावा आणि सिद्धूच्या बॅट मधून निघतायत ते 6 धावा.
अंमलदार कुडा शिवाजी नंगर या संघ मालकानं या मैदानात आपल्याला का खेळायला निमंत्रित केलं याचं चोख प्रत्युत्तर देत आहेत आणि पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय फरार 6 धावांसाठी. नगर या संघाच्या वतीनं या मैदानात खेळण्यासाठी सज्ज होतोय सिद्धू. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळतात. संघ मालकानं आपल्या या मैदानात खेळण्याची संधी दिली. जो विश्वास ठेवलाय तो विश्वास या मैदानात सार्थकी ठरवतात. समोरच्या आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आणि जबाबदारीचा क्रिकेट खेळताना पाहतोय. निश्चितच अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. लेग बिफोरचं अपील होतंय परंतु पंचांवरती कोणताही परिणाम नाही. या स्पर्धेदरम्यान 4 गोलंदाज हॅट्रिक साकारतायत. जिमी नाटेकर, ऐश्वर्य सुर्वे, मयूर वाघमारे आणि तुषार धामापूरकर असे 4 गोलंदाज आहेत ज्यांनी या स्पर्धेदरम्यान विकेटची हॅट्रिक नोंदवली आहे. परंतु पाहायचं आहे विकेटची हॅट्रिक नोंदवल्यानंतर या मैदानात फलंदाजीसाठी सज्ज होतोय स्ट्राईक एंडवरती दत्तू सावंत. अतिशय सुरेख फलंदाजी होते त्या ठिकाणी एकेरी धाव पूर्ण करतोय. आता मात्र सिद्धू सारख्या फलंदाजाला स्ट्राईक एंडवरती खेळण्याची संधी प्राप्त होते. 2 षटकाराच्या साह्यानं नाबाद फलंदाजी करतोय या मैदानामध्ये. निश्चितच अंमलदार कुडा शिवाजीनगर संघ या मैदानात कुडा तालुक्यावरून मालवण मध्ये खेळण्यासाठी आले. अतिशय सुरेख देखना फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं त्या ठिकाणी विशाल लुडबे चेंडूची फेक करतोय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख चेंडूची फेक देखील थेट यष्टीरक्षकच्या हातामध्ये. कौतुकास्पद या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते परंतु सहजरित्या 2 धावा पूर्ण करतायत. नगरसेवक दीपक पाटकर यांचं आगमन झालेलं आहे. पाटकर साहेब आपण कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या मैदानावरती नाना कासवकर हे इथे आलेले आहेत. श्रीदेवी क्रिकेट संघाचे त्यावेळेचे गोलंदाज नाना कासवकर यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने आपल्याला विनंती आहे. नाना. धन्यवाद सर. अलमदार स्पोर्ट्स कुडा या मैदानामध्ये काहीसा आता मात्र प्रभावी फलंदाजी पाहायला मिळते. प्रारंभीच्या षटकांमध्ये काहीसा अडचणीत सापडलेला हा संघ आता काही सुस्थितीत येताना दिसतोय. तो पाहायचा विशाल लुडवे चेंडू खाली आणि कोणतीही चूक न करता दत्तू सावंत याच्या खेळीला पूर्णविराम देण्यात सहकार्य उठवतोय. गोलंदाजाचा पाठीराखा म्हणून ओळखला जातोय तो क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक ठरतोय तो विशाल लुडवे. पाच गड्यांच्या मोबदल्यात 39 धावसंख्या आतापर्यंत उभारतोय अंमलदार स्पोर्ट्स कुडाळ. आता मात्र सिद्धू स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय. गोलंदाजीचे सूत्र सांभाळतोय या मैदानामध्ये. डीडी नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. थोडीशी क्षेत्ररक्षण करताना थोडीशी चूक होते प्रजेश रावलेकडनं. त्या ठिकाणी त्याची मोबदला या ठिकाणी मिळतो तो 2 धावांमध्ये. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते डीडी याच्याकडून. षटकाची समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 5 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा. डीजे
सुरेख आणि देखणी गोलंदाजी पाहायला मिळते. उजव्या यष्टीवरचा चेंडू कोणतंही उत्तर नव्हतं फलंदाजी करणारा अनवर शेख या फलंदाजाजवळ अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत मालवण पोलीस बॉईज क्रिकेट संघानं नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूनं यशस्वीरित्या या इनिंगची शेवट सांगता करणारे 5 चेंडूंचा खेळ शिल्लक अतिशय सुरेख निर्णय यशस्वी ठरवताना दिसतोय. परंतु या 5 चेंडूंवरती देखील आपल्या बाजूनं रोख लावावी लागेल ती गोलंदाज या ठिकाणी अमित काराणे याला. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. अप्रतिम फटका बराच काळ हवेत असणारा फटका फसलाय. विशाल लुडवे चेंडू खाली. आणखी एका विकेटची पतंग होताना या मैदानामध्ये दिसते ती अंमलदार स्पोर्ट्स कुडाळ संघाची. तर प्रतीक आहे आपल्यासाठी दाजी सावजी नाना कासवकर. नाना कासवकर श्रीदेवी संघातून खेळायचे त्यावेळी. दीपक मयेकर हे कर्णधार असायचे. दाजी सावजी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांनी हे मैदान गाजवलेलं आहे. MRIचा नवीन बॉल टाकण्यामध्ये माहीर होते ते. नाना धन्यवाद सर. या ठिकाणी तिसऱ्या चेंडूचा खेळ संपतोय. बॅटची कडाकेट शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाला चकून जातोय. चेंडू त्या रूपांतर होतोय ते 2 धावांचं. अतिशय सुरेख गोलंदाजी अमित काराणे या गोलंदाजाकडनं पाहायला मिळते. 6 गाड्यांच्या मोबदल्यात 43 धावा धावफलकावरती. अजूनही या इनिंगचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पाहायचं या 3 चेंडूमध्ये किती धावांचं आव्हान उभं करतोय. आता मात्र फटका फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. थोडंसं मिसफिल्ड होतंय. 2 धावांचं रूपांतर पाहायला मिळते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही सिद्धू या फलंदाजांची. सिद्धू नावाचे 2 फलंदाज मैदानाच्या दिशेनं अंमलदार स्पोर्ट्स कुडाळ संघाच्या वतीनं प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. आणि क्षेत्ररक्षण करतोय तो देखील सिद्धूच. एकूण 3 सिद्धू पाहायला मिळतात या मैदानामध्ये. धावसंख्या पोहोचते ती 45 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. सिद्धू पाहायचा आहे याच्याजवळ मोठे फटके खेळण्याची क्षमता. आतापर्यंत 2 मोठे फटके बॅटने लगावलेले आहेत. अतिशय सुरेख चेंडू. यॉर्कर लेंथवरचा लेग स्टिकवरचा चेंडू हलकं शॉर्ट स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय आणि त्याकडे 1 धाव सहज प्राप्त करतोय. आता पाहायचं आहे ऑरेंज कॅप परिधान केलेला सिद्धू आपल्या या इनिंगची सांगता करणारा शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती कोणत्या प्रकारे इनिंगची फिनिश करतोय. त्याच्यासमोर अमित काराणे नावाचा गोलंदाज. एक कौतुकास्पद गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत अमितने. 1 गडी बाद करतोय आणि 5 धावा आपल्या गोलंदाजीमध्ये खर्ची घालतोय. स्ट्रायकेटवरती सिद्धू नावाचा फलंदाज प्रथम फलंदाजी करत असताना अंमलदार कुडाळ शिवाजीनगर या संघाचा धावसंख्येचा उच्चांक मात्र शेवटच्या चेंडूवरती तेवढाच राहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी 46 धावा फटकावतोय आणि विजयासाठी 47 धावांचं उद्दिष्ट ठेवतोय तो मालवण पोलीस बॉयज क्रिकेट संघासमोर. मालवण पोलीस बॉयज क्रिकेट संघ फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत मजल मारतोय की अंमलदार स्पोर्ट्स कुडाळ संघ या मैदानात आपल्या गोलंदाजीची जादू या मैदानात दाखवतो. हे दर्शवण्यासाठी मायक्रोफोनवरती निमंत्रित करतोय माझे सहकारी मित्र हॅलो मराठीचा बुलंद आवाज प्रदीप देऊलकर सर. आणि मी काही क्षणावरती आपली रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद नाना. इथे रजाकभाई दखणी यांचा संघ कातली संघ MCC कातली यांचे संघ व्यवस्थापक आणि कर्णधार यांनी नितीन मांजरेकर यांना येऊन भेटायचं आहे. रजाकभाई दखणी यांचा संघ MCC कातली या संघाचे संघनायक यांनी कृपया फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी नितीन मांजरेकर यांना येऊन भेटा.
आपण ऐकताय या स्पर्धेचं निलेश राणे चषक 2022 या स्पर्धेचं टायटल सॉन्ग गायक आहेत मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे आणि या गाण्याला संगीत दिलंय शशिकांत कांबळे यांनी. हे टायटल सॉन्ग या स्पर्धेसाठी स्वतः लिहिलंय अजिंक्य पाताडे यांनी आणि गाहिलंय अजिंक्य पाताडे यांनी. बाबा ए बाबा शुभेच्छा देतात ओटवणेकर साहेब शुभेच्छा देतात साहेब शुभेच्छा देतात शुभेच्छा स्पर्धेला शुभेच्छा द्या 2 शब्दात. हॅलो डीजे प्लीज जरा थोडं आपल्या मैदानावरती व्यासपीठावरती मालवण पोलीस निरीक्षक आदरणीय ओटवणेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की निलेश राणे चषक 2022 या स्पर्धेसाठी बाबा परब मित्रमंडळाला शुभेच्छा द्याव्यात. बाबा परब मित्रमंडळ मालवण याने हा स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे. या क्रिकेट खेळामुळे बरेच बांधव एकमेकांना आकर्षित होतात आणि त्यामुळे बंधुभावाची भावना निर्माण होते. ती अशीच बंधुभावाची भावना निर्माण होऊन खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्वांनी एक दिलाने हा खेळ खेळावा. कुठच्याही प्रकारे भांडणतंटा किंवा कुठच्याही प्रकारे मैदानामध्ये कुठच्याही प्रकारचे वादविवाद न करता पंचाने दिलेले निर्णय हे अंतिम असतात. त्याप्रमाणे त्यांनी त्याचं आचरण करून सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पडावी अशा मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि बाबा मित्रमंडळाने मला इथं बोलून जे माझा सत्कार केलेला आहे त्याबाबत मी त्यांना धन्यवाद देतो. ओटवणेकर साहेबांना मी एकच सांगेन बाबा परब यांच्या वतीने साहेब तुम्ही ते आमच्या सोबत असल्यानंतर भांडणतंटा होणारच नाही आहे आणि कालही झालेला नाही आहे. रात्री 2 वाजता स्पर्धा संपली पण आपल्या सहकार्याने फार योग्य आणि उत्तुंग असं या ठिकाणी कार्य झालेलं आहे. धन्यवाद ओटवणेकर साहेब. डीजे हॅलो धन्यवाद नाना नाईक धन्यवाद अजय शिंदे. उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांना प्रदीप देवलकरचा टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरना मनपूर्वक नमस्कार. सामना पाहायला मिळतोय कुडाळ अलमदार शिवाजीनगर विपक्ष मालवण पोलीस बॉईज या 2 संघादरम्यान. अर्थात पोलीस आणि त्या पोलिसांचं महाराष्ट्र पोलीस बोधचिन्ह सदरक्षणाय खलनिग्रहाय श्रीमद भागवत पुराण स्कंद 10वा अध्याय 17वा आणि श्लोक 27 पैकी दुसरी ओळ सदरक्षणाय खलनिग्रहण साधू संतांचं रक्षण करणं आणि दुष्टांचा नाश करणं असं या ब्रीद वाक्याचं उच्चार. महाराष्ट्र पोलीस आणि सिंधुदुर्ग पोलिसांना मानाचा मुजरा. वळिया मैदानावरती 47 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी सलामीची विनीची जोडी मैदानात प्रवेश करताना दिसतंय. मॅन फ्रॉम कट्ट्याचा प्रजेश रावले आणि त्याच्या साथीला वासुदेव गावडे. पंचांचा इशारा येतोय सामना सुरू झाल्याचा. अर्थात पहिलं बाबा परब मॅजिक पॉवर प्ले षटक आपल्याला पाहायला मिळतंय. सर्व क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात या स्पर्धेसाठी फुलटॉस कंपनीकडनं आपल्याला बॉल चेंडू प्रायोजित होताना दिसत आहेत. त्याचबरोबर मैदानावरील एष्ट्या आणि आमच्या पंचांच्या अंगावरील जर्सी ही फुलटॉस कंपनीकडनं प्रायोजित होताना दिसत आहे. फुलटॉस कंपनी आणि सन्मान श्री उमेश मांजरेकर मुंबई यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अर्थात हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली जाते. चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषेच्या दिशेने. 3 धावा पूर्ण करताना दिसतोय प्रजेश रावले आणि तिहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती नाममात्र 3 धावा बिनबाद धावफलकावरती.
सलामीची बिनीची जोडी प्रजेश रावले त्याच्या साथीला वासुदेव गावडे ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते मालवण पोलीस बॉईज क्रिकेट संघाची, अर्थात विपक्ष संघ अंमलदार कुडाळ शिवाजीनगर संघ पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी केली होती 46 धावफलकावर आणि 47 धावांचा पाठलाग करताना नाममात्र 3 धावा बिनबाद धावफलकावरती ही सुरुवात पाहायला मिळते. धावांचा श्री गणेशा आरंभ पाहायला मिळतोय मालवण पोलीस बॉईज क्रिकेट संघाकडनं. अर्थात उजव्या हाताचा फलंदाज वासुदेव यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने पाहायला मिळताना दिसतोय. डाव्या एष्टीवरचा हा यावेळी खराब मारा पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा अतिरिक्त धावेचा, ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं, त्या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती नाममात्र 4 धावा बिनबाद धावफलकावरती. पहिलं षटक सुरेश कांबळे सुरेख एष्ट्यांचा वेध घेतोय. अर्थात पहिल्या गड्याच्या रूपात वासुदेव गावडे या फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. ते मालवण पोलीस बॉईज क्रिकेट संघासाठी डीजे. मालवण पोलीस विपक्ष अलमदार कुडाळ शिवाजीनगर या दोन संघ दरम्यान ही प्राथमिक फेरीची लढत पाहायला मिळत आहे. औचित्य बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित निलेश राणे चषक आंतरराज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेसाठी जोडले जात आहेत त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. मैदानावरती नवीन फलंदाज नंबर 3 वरती मॅन फ्रॉम परुळेचा निखिल घोलेकर मैदानात प्रवेश करताना दिसतोय. तो मालवण पोलीस बॉईज क्रिकेट संघासाठी. अर्थात नाममात्र 4 या धावसंख्येवरती पहिला हादरा अर्थात वासुदेव गावडे सारख्या कसलेल्या फलंदाजाला माघारी परतावं लागलाय संस्थात आणि फलंदाजीची जबाबदारी डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रजेश रावले तर उजव्या हाताचा फलंदाज निखिल गोलेकर या 2 फलंदाजांवरती येऊन ठेवते. अर्थात प्रारंभीचं पहिलं बाबा परब मॅजिक पॉवर प्ले षटक सुरेश कांबळे हाताळताना दिसतोय. यावेळी उजव्या एष्टीवरचा चेंडू थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न बहुधा फसला जातोय. मनोबल इरादा होता चेंडूला दिशा द्यायची, तो निष्फळ ठरताना दिसतोय प्रयत्न निखिल गोलेकरचा. पंचांच्या उजव्या साईडने राईट हँड राऊंड विकेट एंडने गोलंदाजी करताना दिसतोय. थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं अर्थात पहिल्या षटकाची जबाबदारी दिली जाते ती अंमलदार कुडाळ क्रिकेट संघाकडनं, तो सुरेश कांबळे याच्या गोलंदाजीवरती. यावेळी शॉर्टम पुलचा फटका टोलवायचा हा मनोबल इरादा अर्थात फटका मिस टाइम होतोय. यष्टीरक्षक झपकन चेंडूवरती येतोय आणि पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या बदलताना दिसतंय नाममात्र 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. निलेश राणे चषक 2022 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आंतरराज्यस्तरीय अर्थात टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर रथी महारथी खेळाडू आपल्याला आजच्या दिवशी नक्कीच पाहायला मिळतील. यावेळी रिव्हर्सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, विचित्र फटका टोलवायचा हा इरादा यावेळी निष्फळ ठरताना दिसतोय. चेंडू उजव्या एष्टीवरती ठेवला जातोय आणि निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती सुरेश कांबळे याच्या गोलंदाजीवरती. सांघिक धावसंख्या 5 धावा नाममात्र एका गड्याच्या मोबदल्यात. अर्थात सलामीवीर वासुदेव गावडे हा स्वस्तात माघारी परतल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी प्रजेश रावले त्याच्या साथीला निखिल घोलेकर या 2 फलंदाजांवरती येते. याही सुरेख उजव्या एष्टीवरचा चेंडू थोडासा लेट कट खेळण्याचा प्रयत्न, अर्थात चेंडू जातोय तो डीप फाईन लेगच्या दिशेने. बघावं लागेल तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होताना दिसतोय आणि पंचांचा इशारा येतोय आकाशाच्या दिशेने बोट वरती होतंय आणि दुसरा हादरा बसतोय निखिल घोलेकर तंबूच्या आश्रयाला. कट्टा बाजारचे कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स समोर या. प्रदीप.
दोन गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या ही नाममात्र 7 धावा 47 धावांचा पाठलाग करताना अर्थात तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पॉपिन क्रीजपासून दूर पाहायला मिळाला आणि सुरेख क्षेत्ररक्षण झालं ते कुडाल अंमलदार क्रिकेट संघाकडनं. अर्थात दुसऱ्या गड्याच्या रूपात टेनिस क्रिकेटमधील ज्याला आत्महत्या सबोधले जातं तो निखिल घोलेकर यावेळी निराश आणि हताश मनाने तंबूच्या आश्रयाला येताना दिसतोय. अर्थात नवीन फलंदाज विकास लुडवे मॅन फ्रॉम कट्टा हा मैदानात जाताना दिसतोय. एक संयमी त्याचबरोबर आक्रमकता असलेलं फलंदाजीचं वैशिष्ट्य ते विकास लुडवे मात्र या मैदानावरती कशा प्रकारे फलंदाजी करतोय मालवण पोलीस बॉईज क्रिकेट संघासाठी हे पाहणं औत्सुक्याचं राहील. प्राथमिक फेरीची लढत अर्थात खऱ्या अर्थाने कोणगाठ बांधली जात आहे. मालवण पोलीस बॉईज विपक्ष कुडाल अंमलदार शिवाजीनगर या दोन संघादरम्यान. दोन गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र सांघिक धावसंख्या ही 7 धावा धावफलकावरती सतीश लुडबे नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने. अर्थात या मोसमात बहरात असलेला फलंदाज प्रजेश रावले यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने दिसतोय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय तो अर्थात तेरसे बांबार्डे एक्सप्रेस म्हणून ज्याला समोरलं जातं अंकुश बांबार्डेकर गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. अर्थात अंकुश बांबार्डेकरच्या पाठीशी बऱ्याच मोठ्या क्रिकेट स्पर्धा खेळण्याचा अनुभव. पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट एंडने गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. हलक्या हाताने चेंडू खेळला जातोय. अर्थात डीप लॉंगनवरनं क्षेत्ररक्षक चेंडूची परती ही विलंबाने होताना दिसतंय आणि एकेरी धावीची पावलं दुहेरी धावांकडे वळताना दिसतंय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. प्रजेश रावले त्याच्या साथीला सतीश लुडबे दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या बदलली. धावफलकावर 9 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. 6 षटकांचा सामना 47 धावांचा पाठलाग मात्र विजयी उद्दिष्ट पार केलं जात आहे मालवण पोलीस बॉईज क्रिकेट संघाकडनं हे पाहणं औत्सुक्याचं राहील. यावेळी रिव्हर्स स्वीपचं अस्त्र आपल्याला पाहायला मिळालं मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण होत आहे. निर्णायक एकेरी धाव निघतंय ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या डबल फिगरमध्ये पाहायला मिळत आहे ती 10 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. संयमी फलंदाजी अर्थात खराब चेंडू मिळाला की मोठा फटका टोलवायचा ही रणनीती. अजूनही प्रजेश रावले सारख्या फलंदाजाला सूर गवसणं हे क्रमप्राप्त मालवण पोलीस बॉईज क्रिकेट संघासाठी. तर त्याचा संघ साथीदार अर्थात दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला खेळताना दिसत आहेत. सतीश लुडबे आणि त्याच्या साथीला प्रजेश रावले मात्र यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने पाहायला मिळतोय उजव्या हाताचा फलंदाज सतीश. ज्या सतीशसाठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जात आहे. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट काऊ कॉर्नर सीमारेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे डीप लॉंग ऑफ. यावेळी सुरेख मधल्या स्टीवरचा चेंडू थोडासा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बहुधा फसला जातोय. पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ते 11 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं अलमदार कुडाळ शिवाजीनगर संघाकडनं अर्थात ज्याला तेरसे बांबार्डे एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातंय तो अंकुश बांबार्डेकर गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरची किफायतीदार गोलंदाजी करणं हे क्रमप्राप्त शिवाजीनगर कुडाळ क्रिकेट संघाला. यावेळी ओरपिच प्रकारचा चेंडू हलक्यातने चेंडू खेळला जातोय. जमिनीला घरंगळत येणारा चेंडू काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूची परती विलंबाने होत आहे आणि परिणामी एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावांकडे वळताना दिसत आहेत. प्रजेश रावले याचा विचार केला तर शारीरिक तंदुरुस्ती अतिशय उत्तम पाहायला मिळत आहे आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळत आहे. लिलया 2 धावा पूर्ण होत आहे ज्या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळत आहे 13 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. या सुरेख चेंडू उजव्या स्टीवरचा बॅकफुटला जातोय. चेंडूला दिशा दिली जाते. चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. दुसऱ्या प्रयत्नामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडूवरती ताबा मिळवला जातोय आणि तोपर्यंत एक धाव घेण्याची सुसंधी मिळते ती प्रजेश रावलेला. अर्थात एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या बदलली जाते 14 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो अंकुश बांबार्डेकर. यावेळी शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती फटका पाहायला मिळतोय. चेंडू येतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. चेंडूची परती स्ट्रायकिंगच्या दिशेने बघावं लागेल. मैदानावरती तिसरा गडी बाद होताना दिसतोय धावचीच्या स्वरूपात. अर्थात टेनिस क्रिकेटमधील आत्महत्या म्हणावी लागेल. 3 गड्यांच्या मोबदल्यात 15 अशी धावसंख्या. डीजे
बाबापरब मित्रमंडळ मालवण क्रिकेट असोसिएशनची निलेश राणे चषक 2022मध्ये या व्यासपीठावरती अन्वेषा आचरेकर मॅडम आलेले आहेत. त्यांचं गुलाब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची विनंती विक्रांत नाईक यांना मी करतोय. विक्रांत नाईक, पुष्पगुच्छ देऊन अन्वेषा आचरेकर मॅडम यांचं स्वागत करायचं आहे. अन्वेषा आचरेकर मॅडम या पूर्वाश्रमीच्या चारुशिला सोनवडेकर देऊळवाड्यातल्या, त्यांचं स्वागत आहे. शाळेमध्ये असताना उत्कृष्ट लेझिमपटू म्हणून त्यांची ओळख ही फार मोठी होती. खेळाडू आहेत बास्केटबॉलच्या. त्याचबरोबर मी अजिंक्य पाताळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय किशोर महाजन साहेब यांचं स्वागत करावं. मित्र हो, यानंतरचा सामना जो आहे तो रजाकभाई दख्खनी संघ यांचा कातली संघ, याच्यामध्ये UP वरून सगळे खेळाडू आलेले आहेत. त्याच्या पुढील जो सामना आहे RV गोवा आणि सागर किनारा दांडी, या सामन्यामध्ये संपूर्ण भारतभरातून खेळाडू आलेले आहेत. संतोष कोदे यांचं स्वागत. प्रदीप, तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होताना दिसतोय. 16 धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावांचा पाठलाग करताना मालवण पोलीस बॉईज क्रिकेट संघ अर्थात षटक क्रमांक 3 हाताळलं जातंय. ज्या गोलंदाजाने या इनिंगची सुरुवात केली होती तो सुरेश कांबळे यावेळी गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. आणि नवीन फलंदाज स्ट्राईक एंडच्या दिशेने अर्थात मालवणची रणमशीन ज्याला ओळखलं जातंय तो विशाल लुडवे स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय. कमी धावसंख्येचा सामना, मात्र कमी धावसंख्येचे सामने हे नेहमी रंगतदार स्थितीत आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळत आहेत. हा सामना कशा प्रकारे खेळला जातोय, अर्थात कुठचा संघ विजयावरती शिक्कामोर्तब करताय येणारी वेळ ठरवून देईल. यावेळी डाव्या इष्टीवरचा चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळला जातोय. डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय, चूक करतोय. परिणामी दुसरी धाव लिलाय पूर्ण होताना दिसतंय ती प्रजेश रावलेच्या साथीने. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. विशाल लुडबे, प्रजेश रावले शारीरिक तंदुरुस्ती पाहिली तर उत्तम, आणि कित्येक वेळा मैदानावरती एकेरी धावांचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर करताना दोन्ही खेळाडूंना आपण बऱ्याच वेळा पाहिलं. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ते 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 डाव्या उजव्या हाताची जोडगोळी पाहायला मिळत आहे. अर्थात दुहेरी धावसंख्येने विशाल लुडबे आपलं खातं उघडताना दिसतोय. 47 धावांचा पाठलाग करताना मालवण पोलीस बॉईज क्रिकेट संघ. यावेळी मधल्या इष्टीवरचा चेंडू पायचीचं हलकंसं अपील, एकेरी निर्णायक धाव पूर्ण होताना दिसतंय. पंचांचा इशारा येतोय लेगबाईचा. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळत आहे ती 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 जी गोष्ट तुम्हाला आव्हान देत आहे तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. यशस्वी होण्याची खात्री नसेल, मात्र संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल. या सामन्यामध्ये बघावं लागेल संघर्ष मालवण पोलीस बॉईज क्रिकेट संघाला कितव्या षटकापर्यंत करावा लागतोय. यावेळी खराब फटका, बेजबाबदार फटका म्हणावं लागेल. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न वारंवार होताना दिसतोय, मात्र सफल होताना दिसत नाही तो डावकरी हाताचा फलंदाज प्रजेश रावले. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय. षटक क्रमांक 3 अलमदार कुडा शिवाजीनगर संघाकडनं ज्या गोलंदाजाने या इनिंगची सुरुवात केली होती तो सुरेश कांबळे आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. मात्र कंजूशी करणारी गोलंदाजी पाहायला मिळतंय. मोठ्या फटक्यांपासून पूर्णतः जखडून ठेवलं जात आहे. एकेरी दुहेरी धावांवरती समाधान मानावं लागतंय ते मालवण पोलीस बॉईज क्रिकेट संघाच्या फलंदाजांना अर्थात प्रजेश रावले. यावेळी उजव्या शिवरचा खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय, दबाव टाकला जातोय क्षेत्ररक्षणावरती आणि सुरेख रणनीती म्हणावी लागेल. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते. 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 प्रथम फलंदाजी केली होती अलमदार कुडा शिवाजीनगर क्रिकेट संघाने. 6 षटकांमध्ये 46 धावा आणि 47 धावांचं विजयी उद्दिष्ट ठेवलं जात आहे ते मालवण पोलीस बॉईज क्रिकेट संघासमोर. अर्थात 47 धावांचं विजयी उद्दिष्ट पार करायचं की 46 धावांचा बचाव करण्यात अलमदार कुडा शिवाजीनगर संघ यशस्वी ठरतोय. येणारी वेळ ठरवून देईल या दोन संघादरम्यान कुठचा संघ हा विजयावर शिक्कामोर्तब करतोय. यावेळी पदतालित्य पाहायला मिळालं. अर्थात खराब क्षेत्ररक्षण,
दुसऱ्या शतरक्षकाचं सुरेख संरक्षण पाहायला मिळत आहे, अर्थात बॅकअप सुरेख होतं. निर्णायक 2 धावा आपल्या संघासाठी वाचवताना दिसतोय तो शतरक्षक. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 23 धावा, 3 षटकं म्हणजे निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 47 धावांचा पाठलाग करताना 21 अशी धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ बाकी. मात्र 3 षटकांवरती कुठचा संघ हा विजयाला गवसणी घालतोय आणि कुठच्या संघाचा प्रवास हा या सामन्यामध्ये समाप्त होईल हे सांगण्यासाठी आमचे साथी समालोचक अमोल जमदाडे मायक्रोफोनवरती येत आहेत. तर मी प्रदीप देऊळकर थोड्या वेळासाठी आपली रजा घेतोय. बॉक्समधून मी अमोल जमदाडे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बाबा परब मित्रमंडळ बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं षटक आलं आहे आणि याच षटकामध्ये धावांची लयलूट करण्याची संधी असेल. श्याम आत्तापर्यंत 3 षटकं झाली आहेत आणि एकही बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. फलंदाजी करतानाच मालवण पोलीस बॉईज संघाची सदरक्षणाय खल निग्रणाय हे ब्रीदवाक्य आपण पाहतोय. म्हणजे सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश हे ब्रीदवाक्य आहे. पोलीस बांधव जे अथक परिश्रम करतात, 24 तास आपल्या सेवेसाठी ते तत्पर असतात. 18 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. काय होईल या मॅचमध्ये? प्रजेश रावले व्यक्तिगत 16 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत दिलं आहे. एक्स्ट्रा एकंदरीत आपण पाहतो या सामन्यामध्ये 4 धावा दुसऱ्या इनिंगमध्ये. 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 24. गोलंदाजी मार्गवरती ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून दत्तू सावंत गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडला विशाल. आकुटप्प्याचा चेंडू, मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न झाला विशाल लुडबेचा. मात्र एक सटीक निर्णायक चेंडू गोलंदाज दत्तू सावंतचा. क्षेत्ररक्षण करतोय अल्लमदार शिवाजीनगर कुडाळचा संघ, ज्याने फक्त 46 धावा धावसंख्या धावफलकावरती झळकवली होती. 17 चेंडूंचा खेळ, 17 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 24 धावा. मॅन फ्रॉम चिपळूणचा हा गोलंदाज दत्तू सावंत ठीक आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून सज्ज होईल. पहिला सामना आपण पाहिला रोहित स्पोर्ट वेंगुर्ला विपक्ष चिपळूण 11. गोलंदाजी मार्कवरती दत्तूचा सुरेख चेंडू. चेंडू बराच काळ हवेत. चेंडू अडवावा की झेल टिपावा या द्विधा विवंचनेमध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आहे. आणि या ठिकाणी चित्त्याच्या वेगाने, हरणाच्या चपळाईने, जलद गतीने तिहेरी धावांची लहर. तिहेरी धावांनी सांघिक धावसंख्या धावफलकावरती जाईल 26 धावांवर. 16 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत 21 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर का सुरेख रनिंग द विकेटचा विकेट केला तर प्रजेश रावले आणि विशाल लुडबे ही 2 नावं सातत्याने क्रीडा रसिकांच्या ओठावरती आपल्याला येताना पाहायला मिळतात. रनिंग बिटवीन विकेटमध्ये तेज आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने MS धोनी, रवींद्र जाडेजा आपल्याला सुरेख रनिंग द बिटवीन विकेट करताना आपल्याला पाहायला मिळतात. 16 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 21 धावा. बाबा परब मित्रमंडळ मालवण आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये प्राथमिक फेरीची ही दुसरी लढत तुम्ही बघतायत. मालवण पोलीस बॉईज विपक्ष अल्लमदार शिवाजीनगर कुडाळ. शिवाजीनगर कुडाळ संघाने प्रथमतः 6 षटकांमध्ये बनवल्या होत्या 46 धावा. 47 धावांचं उत्तर देतोय मालवण पोलीस बॉईजचा संघ. आत्तापर्यंत 16 चेंडूंचा अंतरिम खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 16 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 21 धावा. चिपळूणचा गोलंदाज दत्तू सावंत. स्ट्रायकिंग एंडला प्रजेश रावले, जो संयम आणि आक्रमकता याची सांगड घालणारा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. संघाची गरज ओळखून फलंदाजी करावी लागेल विकेटच्या शोधामध्ये दत्तू. बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय, नो बॉलचा सिग्नल आलाय.
नो बॉलचा सिग्नल. तीन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, यष्टीरक्षक आणि स्क्वेअर लेग पंच यांच्यामध्ये तीन क्षेत्ररक्षक सजवलेत स्क्वेअर लेग क्षेत्रात. त्यामुळे पंचांनी नो बॉलचा सिग्नल दिलाय आणि त्यानंतर गोलंदाजाच्या जखमेवरती देखील मीठ चोळणारा इशारा, अर्थातच फ्री हिटचा. क्रीडा रसिकांना विनंती असेल, उघडा डोळे, बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. समीकरण बदललंय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 28 धावा. विजयासाठी 47 धावांची आवश्यकता असतानाच 28 धावा असा धावफलक. अजूनही 19 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 19 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. समीकरण थोडंसं सोपं झालंय, मात्र हे अवघड काम गोलंदाज दत्तू सावंतला करावं लागेल या मॅचमध्ये. एखाद दुसरा निर्धाव चेंडू टाकून जान निर्माण करावी लागेल. रणशिंग फुंकलंय, निर्धाव चेंडू टाकलाय, पुन्हा एकदा कमबॅक केलंय. एक चेंडू तुझा, एक चेंडू माझा असेल, हे चित्र सातत्याने रंगताना दिसेल. अंतरिम 15 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 19 धावा. मनुष्य के साहस से कोई बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. या मॅच मध्ये लढावं लागेल. सुंदर फटका बॅटच्या मधोमध, चेंडू ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर आलाय. पहिला षटकार दुसऱ्या इनिंग मधील विशाल लुडबेच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. 14 चेंडूमध्ये बनवायच्या 13 धावा. समीकरण अगदी सोपं झालंय मालवण पोलीस बॉईज संघासाठी. दत्तू सावंत, विशाल लुडबे, मोठा फटका, चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. श्याम, इतक्या वेळानंतर ही बाउंड्री आली आहे, म्हणजे कोही लड़का नौकरी ढूंढ रहा हो और नौकरी ढूंढते ढूंढते उसे सरकारी नौकरी मिली. इसी तरह ये बाउंड्री मिली. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 38 धावा. दत्तू आता मात्र महागडा ठरलाय, कमबॅक केलंय सामन्यामध्ये. आता मात्र आघाडीवर दिसतोय मालवण पोलीस बॉईजचा संघ. 12 चेंडूंचा खेळ आणि 12 चेंडूमध्ये केवळ बनवायच्यात विजयासाठी 9 धावा. अजूनही मॅच आहे, लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. 12 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. तोपर्यंत जाऊयात डीजेकडे. थँक्यू डीजे. सुंदर टायटल सॉन्ग आपण ऐकतोय अजिंक्य पाताडे यांच्या सुमधुर आवाजातून. अजिंक्य पाताडे यांनी हे टायटल सॉन्ग लिहिलंय देखील आणि गायलंय देखील. बाबा परब यांनी जे आत्तापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये जे अगाध कार्य केलंय ते या गाण्यातून, या गीतातून, टायटल सॉन्गमधून त्यांनी आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एकदा बाबा परब साहेब आणि अजिंक्य पाताडे साहेबांसाठी एकदा टाळ्यांचा गजर करूयात. सुंदर टायटल सॉन्ग आपण ऐकलंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय सिद्धू. समीकरण आहे 12 चेंडू विजयासाठी 9 धावा. स्ट्रायकिंग इनला प्रजेश रावले, जो संयमी आहे, आक्रमक देखील आहे. मात्र दुसऱ्या बाजूला गाडी एक्सलेट केली आहे
विशाल लुडबेने 2 मोठे धमाके केले आणि त्यानंतर या सामन्याचा रंग बदललाय विशालच्या बॅटमधून. समीकरण बरंचसं जरी सोपं झालं असलं तरी जोपर्यंत शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत प्रेडिक्शन करणं, भाकीत करणं अवघड जातं, चुकीचं ठरतं. 12 चेंडू आणि बनवायचे आहेत 9 धावा. पोलीस बॉईज संघाला आकुट्यापद्धत चेंडू, हुकचा फटका, हुक केले, चेंडूला पाठवलंय लॉंग लेग, सीमा रेषेच्या पलीकडे प्रजेश रावलेच्या बॅटमधून आलाय. पंचांचा इशारा येणं असेल बाकी, पंच शहानिशा करतायत आणि आलाय चौकार प्रजेश रावलेच्या बॅटमधून. स्वागत केलंय गोलंदाज सिद्धूचं. 11 चेंडू विजयासाठी आवश्यक आहेत, धावसंख्या 5. मालवण पोलीस बॉईज संघ आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला दिसतोय. अल्लमदार शिवाजीनगर कुडाळ पराभवाच्या छायेत लोटलाय, कमबॅक केलंय, परफ्यूम डिलिव्हरी प्रजेश रावलेच्या कानामध्ये सिटी वाजवत चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. निर्धाव चेंडूने समीकरण थोडंसं बदललं असलं तरी देखील आत्तापर्यंत आघाडीवर आपल्याला दिसतोय मालवण पोलीस बॉईजचा संघ. खास करून या भागीदारीने आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. दहा चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता मालवण पोलीस बॉईज संघाला. आतापर्यंत 27 धावांची भागीदारी या दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते अशी माहिती आम्हाला देत आहेत आमचे स्कोरर गणेशजी राऊळ. सुंदर स्कोरिंग काउंटिंग आमच्यासोबत ते करत आहेत. यावेळेला सुंदर फटका प्रजेशच्या रावलेच्या बॅटमधून जमिनीला समांतर आलाय फटका आणि एकेरी धावेने लेग बायचा सिग्नल आलाय. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या जाईल धावफलकावरती 43 धावा. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची आंतरराज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धा देखील आपण सर्वांनी पाहिले आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय भाईजी नरे साहेब, शैलेजी लोके साहेब यांनी बाबा परब मित्रमंडळाच्या या स्पर्धेला लाख लाख शुभेच्छा दिल्या. भाई नरे साहेब आणि शैलेजी लोके साहेब यांनी जी आंतरराज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेचे आपण सर्वजण साक्षीदार झालो होतो आणि त्यांनी देखील बाबा परब साहेबांना आणि त्यांच्या सर्व टीमला उत्कृष्ट आयोजनासाठी लाख लाख शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेसाठी. धन्यवाद शैलेजी लोके साहेब, भाईजी नरे साहेब, आपले मनपूर्वक आभार असतील. या स्पर्धेच्या माध्यमातून 45 धावा धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. एक सेकंड. रजाकभाई दखणी संघ यांचा संघ MCC कातली आणि कट्टा बाजार या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. दोन्ही संघ कट्टा बाजार आणि कातली MCC. अमोल अमोल. धन्यवाद शिंदे सर. मालवण पोलीस बॉईज संघ विजय संपादन करतोय आणि या मॅचमध्ये त्याने रक्षण केलंय. अंमलदार शिवाजीनगर कुडाळचा संघ झालाय पराभूत. दोन्ही संघांचे बाबा परब मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. चांगला खेळ झालाय. मालवण पोलीस बॉईज संघाला पुढील फेरीसाठी आम्ही शुभेच्छा देतोय आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय डावखुरा शैलीदार फलंदाज प्रजेश रावले, ज्याने क्षेत्ररक्षण करताना 2 झेल टिपले होते आणि फलंदाजी करताना नाबाद 21 धावांची बहारदार खेळी केली आहे. प्रजेश रावलेसाठी देखील एकदा टाळ्यांचा गजर करूयात. सुंदर फलंदाजी प्रजेश रावलेची. एक डावखुरा शैलीदार फलंदाज, मालवण तालुक्यातील एक संयमी फलंदाज म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. या सामन्यामध्ये अगदी दिमाखात विजय संपादन केला आहे. मालवण पोलीस बॉईज संघाने पराभूत केलं आहे अंमलदार शिवाजीनगर कुडाळ संघाला. यानंतरची एक मोठी लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. सामना आपल्याला पाहायला मिळेल कट्टा बाजारपेठ विपक्ष NCC